कसं आहे, आपण 2 गुंठे जागा घेतली तर बंगला किती गुंठ्याचा बांधितो शिंदे साहेब? बंगला 2 गुंठ्याचा, जागा 2 गुंठे, बंगला 1.5 गुंठ्याचा. बंगला 1.5 गुंठ्याचा पण हॉल 15 बाय 15चा. हॉल 15 बाय 15चा पण त्याला दरवाजा 10 बाय 4चा. दरवाजा 10 बाय 4चा पण त्याच्यावर कडी कोंडा एवढा एवढा. 2 बाय 1 बाय 1चा जरा कडी कोंडा एवढा एवढा. पण त्या कडीला लावतो ती कुलूप केवढी? एवढी एवढी. पण त्या कुलपाला लावी ती चावी केवढी? आणि त्या चावीला आडकीतो तो करघोटा केवढा? माणसाचा करघोट्यावर विश्वास आहे पण देवावर नाही. नाम. आज प्रत्येकाची ओळख कशामुळे आहे? कोणी म्हणतं का इकडे काहीतरी नाव लागतं. नाम काय आहे? सदा नाम घोष. परमार्थामध्ये नामाला का महत्व आहे? तुम्ही म्हणशाल नाम परच अभंग का? आपल्यालाही प्रश्न पडतात. पण आपले प्रश्न पडले तर आपण उत्तर शोधायला जायचं कुठं? गुगलवर. आपल्या सामान्य जीवाला प्रश्न पडले तर आपण जायचं कोणाकडं? संतांकडं. पण संतांना जर प्रश्न पडला तर असाच प्रश्न आमच्या माऊलींना पडला. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला विचारलं? ज्ञानदेव महाराज महावैष्णव आत्ताच एकादश झाली. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. चाड शब्द वापरला. चाड म्हणजे काय? पेरणीला वापरते ते का? मग कोणता? चाड म्हणजे काय? गुह्य रहस्य. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. पुढं गगनाहुनी वाड नाम आहे. गगन म्हणजे आकाश, वाड म्हणजे मोठं. किती मोठं आहे नाव? नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा. दोन्ही पकड सांगतो. नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. वाणी पाषाणाला पाना, वाणी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. नारायण म्हणजे कोण? विश्वाद्य नारायण आहे. फोडी पाषाणाला पाना. रत्नाकर दस्यू सगळ्यांना माहित आहे. रत्नाकर दस्यू कोणला म्हणतात? वाल्मिक ऋषींचं खरं नाव होतं रत्नाकर दस्यू. आणि आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी काय केलं? चोरी केली. कोणासाठी? कुटुंबासाठी. कोणाला सोडलं नाही. पण ज्या वेळेस चोरी करत 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 पाप करायला लागले महाराज, आणि हे पाप वाढत गेलं. आणि एक दिवस भयान अशा जंगलामध्ये रोजचं त्यांची दिनचर्या ठरलेली होती. आणि ठरवलं की आज या रस्त्याने कोणीतरी येणार. आणि ज्या वेळेस तुम्हाला रस्ता दाखवायला कोणी येत असेल तर महाराज ते फक्त संत आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. आणि मग ठरला चोरी करायची. त्यावेळेस
विनांची तारा छेडत 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 नारायण नामाचा गजर करत भ्रमण करणारे एक संत कोण? नारद मुनी त्या रस्त्याने आले. नारद मुनी हे त्यांच्या भजनामध्ये इतके काही तल्लीन होते महाराज. जो भजनात तल्लीन असतो, जो भजनानंदी असतो, तो भजनामध्ये तल्लीन होऊन म्हटलं जातं, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण सांडावेजी. भजन प्रमाण आहे. भजन चाललं श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायणाचं भजन ऐकू आलं. भजन ऐकू आल्यानंतर नारायणाचं भजन ऐकलं आणि सांगितलं थांबा. वास्तविक त्यांना अडवायची गरज होती का? ते त्यांच्या मार्गाला जात होते काय? वाल्मिक ऋषींकडे येत होते. त्यावेळेस सांगितलं तुमच्याकडे जे काही असेल तर ते द्या. संतांकडे काय राहत? साधूंकडे काय राहत? काही राहत नाही. ही फकीरी आहे महाराज. वाहा वाहा रे मोज फकीरांदी. त्यांच्याकडे काहीच राहत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे लागतं ते संत तुम्हाला दिल्याशिवाय राहत. संत आहे ते. सांगितलं माझ्याकडे आहे तरी काय? अंगावर कपडा आहे. हा कपडा घे. याच्या पलीकडे माझ्याकडं देह माझा, देह सुद्धा माझा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग आपलं आहे तरी काय? माझं काहीच नाही. दोघांमध्ये खूप संवाद झाला. त्यांनी सांगितलं कोणासाठी करतो? याने सांगितलं मुलांसाठी करतो, बायकोसाठी करतो. आपण भ्रमात अडकलो. हे माझं ते माझं. आयुष्यभर जगतो सगळ्यांसाठी. आयुष्यभर जगतो सगळ्यांसाठी. अरे आयुष्यभर घरच्यांसाठी जगता जगता एकदा जगदीशासाठी जगून पहा. जग आलं नाही तर जगदीश आल्याशिवाय राहत नाही. आला तो क्षण आला. त्यावेळेस सांगितलं जा घरी. वाल्मिक ऋषी घरी गेले. मुला बाळांना विचारलं माझ्याकडून जे काही पाप कर्म होतं त्याच्यात तुम्ही वाटेदार आहे का? पोरं म्हणे नाही, आम्ही फक्त सातबाऱ्यावच. आपले लोक फक्त वाटा कशात मागत्या? सातबारा. जायचा उशीर का लगेच आळ, लगेच कंस जागा होतो यांचा. उतार्यावर काय लगेच इकून कंस इकून कंस. अरे ज्यांनी तुम्हाला फुलवलं त्यांना एवढ्या लवकर कंसात नका घालू. ज्यांनी फुलवलं, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी रुजवलं, ज्यांनी हे नामामृत रुजवलं महाराज, अशाच लोकांचा 3 दिवसाचा सोहळा होतो, बाकीच्यांचा नाही. आणि मग घरी गेले. बायकोला विचारलं. बायकोने सांगितलं तुम्ही लग्न केलं. लग्न केल्यानंतर मला ज्यावेळेस 7 फेरे झाले, ब्राह्मणाच्या साक्षीनं सगळ्यांच्या साक्षीनं माझी जबाबदारी तुम्ही घेतली. तुम्ही कमवून आणणं, मला खाऊ घालणं हे कर्तव्य तुमचं आहे. ते करत असताना पाप होतं का पुण्य मला माहित नाही. याच्यात मी भागीदार. म्हटलं जातं सुख के सब साथी दुख में राजो. सुख के सब साथी दुख में राखो. सुख के सब साथी दुख में राखो. सुख के सब साथी दुख में राखो. साथी दुख में ना कोई. अरे सुखात कोणी येत नाही महाराज. सगळे येतील. लाडू पेड्याच्या पंक्ती खायला सगळे येतात, पण दुःखात येतील का? आपण अनुभव घेतला कोरोनाच्या काळात. आपले आपण म्हणणारे आले का? नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे.
बाजार में हजार, लाख में एक और कोटी में देख. बाजारात गेले महाराज तुम्ही, हा एक बाजार आहे. तुम्ही आम्ही गिऱ्हाईक. हा काय आहे? बाजार आहे. ही सृष्टी म्हणजे तुकडोजी महाराज खूप छान सांगतात. मी पावना तू पावना, ऐका नर दोन दिवसाचा बाजार सारा, दोन दिवसाचा बाजार सारा, दोन दिवसाचा बाजार सारा, दोन दिवसाचा बाजार सारा. जीवन रूपी सृष्टी रूपी धाबा, बारीक हा बाजार आहे. या बाजारात जन्म आहे. इथं आल्यानंतर काय घ्यायचं हे कळालं पाहिजे. एका बाजूला 2 दिवस म्हटलंय. यायच्या दिवशी कोणाला तरी आनंद होणार आहे, जायच्या दिवशी कोणाला तरी दुःख होणार आहे. येताना आपल्या सत्तेनं येत नाही, जाताना आपल्या सत्तेनं जात नाही. पण जगणं तर आपल्या हातात आहे. जगणं आपल्या हातात आहे. हे जगणं कळालं नाही, ज्याला जीवन कळालं नाही. ज्याला जीवन कळालं पण जीवनामध्ये जगणं कळालं नाही. जगणं कळण्यासाठी जगदीशाकडे जायचं असेल संत आहे. संत येतात, सावध करतात. सावध झालो हरीच्या आलो सांगतात. बोलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. चुकवी 84, चुकवी 84, चुकवी 84, दोन दिवसाचा बाजार सारा, दोन दिवसाचा बाजार सारा. प्रपंच हा बाजार नाही महाराज, पण प्रपंचामध्ये राहून 2 दिवसाचा बाजार. मग इथं आलो, 2च दिवस आपले आहे, बाकीचे दिवस आपले नाही. पण ज्याच्या सत्तेनं जगतोय, ज्याच्या सत्तेनं इथं राहतोय, वाढतोय, मोठे होतोय, तो ओळखला पाहिजे. आणि तो ओळखण्याची पहिली पायरी जर काय असेल तर नामस्मरण. अखंड जया तुझी प्रीती, प्रीती ही देवाप्रती असावी. आणि एकदा देवावर परिचय झाला का प्रेम वाढतं, प्रेम झाला का प्रस्ताव येतो, प्रस्ताव झाला कधी आधी काय होतो, आधी देवाशी आपला परिचय नव्हता. मग देव काय, देवाचं नाव काय हे परिचय करून देण्यासाठी आणि ते नामरूपी सोनं आपल्याला मिळण्यासाठी काय सांगतात, तेच सांगितलं कोणाला, वाल्मिक ऋषींना. मग गेले सगळ्यांनी सांगितलं तुमचं कर्तव्य आहे. मग श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी आले आणि सांगितलं घरचे माझ्या पापात वाटेकरी, आणि माझ्याकडून एवढं पाप झालंय का आता माझं काय खरं. त्यावेळेस संतांनी उपदेश केला. नारदांची भक्तिसूत्र आहे, पाणिनींची व्याकरण सूत्र आहे, आणि भक्तिसूत्राचा उपदेश केला आणि सांगितलं जा बस. अरे जगात एवढं पाप नाही का आमच्या देवाच्या नावाने ते जाणार नाही. किती पाप असू द्या पण घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. बसले, इतकं पाप होतं की राम म्हणायला लावलं तर राम येत काय यायचं, मरा 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 म्हणता म्हणता उलट करा. काय होतं, म्हणता 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 राम मुखातून यायला लागलं. स्वतःच्या भोवती एक वारुळ तयार झालं. वारुळाला संस्कृत मध्ये म्हणतात वल्मिक, म्हणून नाव पडलं वाल्मिक. आणि आपण धामजा वाढल्या कुठे. अरे संतांना आदबीने विचारा, जाती ना पूछो साधू की पूछो उसका ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो मैन. संतांना जातीत बांधलं नाही पाहिजे. आपली एकच जात वारकरी. आणि मग बसला तो अज्ञानी होता पण ज्यावेळेस उठला तो ज्ञानी होता. बसला तो पापी होता पण उठला तो पुण्यवान होता. बसला तो एक चोर होता पण उठला तो एक महर्षी होता. आणि त्याच महर्षीनी त्या रामनामाचा कृपा प्रसाद म्हणून रामायण केले रामाआधी. आणि अखंड विश्वामध्ये काय केलं, राम नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, मैं बिखरावा गली गली, ले लो ना कोई राम का
शोर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 हे रामनामाचं महत्व त्यांनी जगाला पटवून दिलं आणि त्याच नामस्मरणाचं महत्व तुकाराम महाराज तुमच्या जीवनात पटवून देण्यासाठी सांगतात की ते तुम्ही नाम घ्या पण कसं घ्या अभंगाचं पहिलं सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा हो सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेणे सदा चित्त समाधान तेणे सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान हो तेणे सदा चित्त समाधान तेणे सदा चित्त समाधान चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार म्हणून काय सांगितलं तुम्ही सामान्य जीवाने काय केलं पाहिजे सदा नाम नाम म्हणजे काय रामकृष्ण हरी नाम आहे घोष म्हणजे काय पुंडलिकावर विठ्ठल घोष इथून आहे इथून तुम्ही भजन करीत नाही आमचे रोहिदास महाराज ज्यावेळेस गातात ना इथून सगळ्या नसा ताणल्या जातात आणि आम्ही किती गायलं तर बाकीचे फक्त असे असं नाही भजनात टाळी वाजवली तर अटॅक येत नाही कारण सगळ्यांना असं शेवट येऊन थांबायचं कुठं इड शेवट आहे हे आणि वाजलं का त्या कायम काय होतं मग ॲक्युपंक्चर का जायची गरज नाही पण हे जर केलं नाही तर तुम्ही पंक्चर झाल्याशिवाय राहणार आणि हे जो करतो ना तो 80 वर्षापर्यंत पंक्चर हे जो करत नाही तो 30 मध्ये खुर्चीवर येतो हे पाहिजे महाराज आणि याच्यात जो आनंद आहे तो कुठंच नाही रामनामामध्ये सुखे सेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा गौ राम नाम मग बाबा काल तुटय माती करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे वर्ण खंडेर परमाचे वदन वासुदेव जपताची वसुदेव स्मरण तेने तुटे रे वदन वासुदेव जपताची कधी हा आनंद नामस्मरणातून घेतला तर पण हा आनंद नाही घेतला तर अरे खूप पाप झालं होतं पण नामस्मरण जीवनात आलं तर देवाला सुद्धा काय वाटलं हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी हो हरीची करुणा येईल तुझी हो हरीची करुणा येईल तुझी एक तत्व नाम
तत्व नाम. मूळ काय आहे? नाम. दृढ धरी मना. वाल्मिक ऋषींनी मनापासून ठरवलं, नारदांच्या उपदेशातून ठरवलं. या मनाला छंद लागला. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. तो छंद होता परमार्थिक. तो छंद होता एका संतांच्या स्पंदनातून. तो छंद होता एका पुण्यात्म्याच्या आशीर्वादातून. तो छंद होता एका संतांच्या दिव्यत्वातून. तो छंद होता एका संतांच्या दिव्य चरित्रातून. आणि तुम्ही आरशात पाहतात महाराज. आरशात आपण स्वतःला पाहतो, पण जगाच्या पाठीवर कीर्तन असेल, संत असेल, हा चालता फिरता आरसा आहे महाराज. त्या आरशामध्ये तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावरचा डाग दिसतो. या कीर्तनरूपी आरशामध्ये तुमच्या मनावरचा डाग दिसतो. तो पुसायचा असेल तर तुमची लक्स बिक्स ही साबण काम येत नाही. म्हटलं ना, ऐसा रंग दे जो रंग नाही छुटे, धोबिया धोए चाही सारी उमरिया. ऐसा रंग दे की रंग नाही छूटे, ऐसा रंग दे की रंग नाही छूटे. धोबिया धोने चाहे, धोबिया धोने चाहे सारी उमरिया. ओ शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, शाम पिया मोरे रंग दे चुनरिया. रंग दे 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 रंग दे. शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, शाम पिया मोरे रंग दे चुनरिया. त्यांची ती एक खासियत आहे, म्हणून राहून राहून मी थोडं त्या पदांवर आणून घालतो. कारण मग अशी माईक चेक करताना ऐकलं, म्हणलं चला आपल्या तोडीला तोड, आज ताणच नाही. कारण निस्ते प्रमाणात येत राहिले ना बाकीच्या मध्ये, हे काय चाललं. थोडं असं मधून मधून असलं का हे ऐकायला कसं वाटत. देवाचं नावच कसं आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. निर्मल प्रेम सर्वकार, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हे प्रेमामृत आहे महाराज, हे संतांचं, हे नामामृत आहे संतांचं. ही गीता तुमच्या आमच्यासाठी आहे. हा अमृतानुभव ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी आहे महाराज. गीता आणि ज्ञानेश्वरी म्हटलं तर गीता मोक्षदायिनी आहे, ज्ञानेश्वरी ही प्रेमा कारण आहे. गीतेमध्ये अर्जुनाला मोह झाला, पण ज्ञानेश्वरीमध्ये देवाला अर्जुनाचा मोह झाला. आणि तुम्हाला आम्हाला प्रपंचाचा मोह होतो. हा प्रपंचाचा मोह दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी गीता आहे. काम, क्रोध, दंभ, अहंकार, मद, मत्सर, लोभ, अहंकार याच्यात माणूस गुरफटला, एकदा अडकला की तो जे तत्व आहे ते विसरतो. एक तत्व नाम. दृढ धरी. हा, आता हे बोट आहे, या बोटाला पेरे किती? पेरे किती आहे? 2. एखाद्याच्या 2 असतील, तो कोण समजायचं, तुम्ही समजा. पेरे किती आहे? पण बोट, आता बोट किती आहे? पोर लई हुशार आहे. बोट किती आहे? हात किती आहे? आता हात किती आहे? देह, देह किती आहे? इथं बसेल किती देह आहे? अनेक. पण मंडप बरोबर. इथं शिर्डीमध्ये घर किती आहे? पण गाव, या तालुक्यात गाव किती आहे? पण तालुके अनेक आहे, पण जिल्हे अनेक आहे, पण राज्य अनेक आहे, पण देश अनेक आहे, पण खंड 7. खंड 7 आहे, पण पृथ्वी काय आहे?
अनेक तत्वाकडून एक तत्वाकडे नेतं ते आमच्या देवाचं नाम. आणि जन्माला एकटे आलो, इथं एकटे आल्यानंतर एक तत्वाकडून अनेक तत्वाकडे जाऊन भारभर चिंध्या होऊन दुःखामध्ये अडकतो तो म्हणजे प्रपंच. अनेक तत्वाकडून एक तत्वाकडे नेतो तो परमार्थ. एक तत्वाकडून अनेक तत्वामध्ये नेऊन अडकून सोडतो आणि दिशा बदलून जीवनाची दशा बदलवतो तो म्हणजे प्रपंच. आणि प्रपंच आणि परमार्थ याच्यातील सुवर्ण मध्य म्हणजे भक्ती. आणि ती भक्तीची सुरुवात जर कशातून असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा. आणि ती भक्ती, ते नामस्मरण एकदा जीवनात आलं तर त्याने काय होतं, काय मिळतं, समाधान. काय मिळतं, समाधान. त्याला जे मिळालं महाराज त्याची तुलना कुठंच होऊ शकत नाही, होऊ शकत. ज्या वेळेस जीवनामध्ये सावता महाराज, काय होतं सावता महाराजांकडं, काहीच नव्हतं. पण ज्या पंढरीशाकडे आपण जातो तो पंढरीश त्यांच्याकडे येत होता. काय होतं, काहीच नव्हतं, फक्त एक कांदा मुळा भाजी, आवगी विठाबाई माझी. निष्ठा होती, सेवा होती, समर्पण होतं. जो समर्पित असतो, जो प्रत्यर्पित असतो, जो देवाकडे प्रवाहित होतो, जो प्रवाहित झाला, जो प्रवासित झाला, जो देवापाशी स्थिर झाला, अस्थिर प्रपंचातून देवाच्या नामामध्ये जो स्थिर होतो महाराज, तो स्थिर झालेला जीव देवाला सुद्धा आपलासा वाटतो. आणि तिथंच कुठंतरी उद्धाराचा मार्ग तयार होतो. तोपर्यंत उद्धार होत सदा नाम घोष करू हरी कथा. कथा कीर्तन हा माथा आहे ना, हा काय आहे, हा माथा. इकडे देवीचं मंदिर आहे. आपण काय करतो, घट बसवितो, घट, बरोबर आहे. सगळे नवरात्रात घट बसवित्या. हा एक घट आहे, त्याच्यावर नारळ आहे. काहींच्या नारळाला शेंड्या आहे, काहींच्या नारळाच्या शेंड्या उडून गेल्या. हा घट आहे, हे नारळ आहे. हा घट, हे नारळ, याला ज्यावेळेस अहंकार होतो ना तेव्हाच देवा पुढे जाऊन बसावं लागतं. कारण म्हटलं जातं आयुष्यात किती कमवा पण हे नामरूपी धन ज्याला सापडलं, राम नाम की लूट लूट सके तो लूट, अंतकाली पछताएगा प्राण जाएगा छूट. अरे आपलं दुर्दैव असं आहे, आपण जेवणात आल्यानंतर मातेच्या गर्भात धारण झाल्यापासून चितेपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन. आणि हे जीवन जगत असताना जीवनामध्ये जीवनाचं तत्व काय, सत्व काय, मूळ काय, अधिष्ठान काय हे कळलं नाही. राम नामाचं उच्चारण कळलं नाही म्हणून स्मरण घडलं नाही. स्मरण नाही, उच्चारण नाही, उच्चार नाही, सुविचार नाही, विचार नाही. आणि हे जीवनात नसल्यामुळं शेवट आपल्यासाठी दुसऱ्यांना खांद्यावर घेतल्यावर राम राम म्हणावं लागतं. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवीर जन्म नरकाचे मैदान, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. सगळे यमाचे पाहुणे, तुम्ही काय आणि मी काय. एवढंच आहे, प्रत्येकाचं ठरलेलं गणित आहे. सटूबाईनी 5व्या दिवशी, पहिले 5च्या दिवशी काय म्हणायचे लोक, कोण येती, बोला बोला थोडे. तुम्ही आता लांबले बसले, तुम्ही बसले राहत्यात, मी बसलो शिर्डीत. कोण येती, सटूबाई. गेल्या 10-15 वर्षापासून तिने यायचंच बंद केलं. का बर, पहिले मुलं बाळ जन्माला कुठे यायचे दादा तुमच्या काळात, घरी. जन्माला आले का पांडुरंगाचा फोटो, माऊलीचा फोटो दिसायची. आता जन्माला येते कुठं, दवाखान्यात काय दिसत, सलाईनची बाटली. आणि एकदा 5ला बाटली पुजली का 13व्या पोत बाटलीच. रडता रडता काही लोक म्हणत्या त्यांना आठवण आली असून त्यांतच ते घास घेणार नाही. अरे घास घेणार नाही. अरे काय या पिढी, काय या परंपरा. अशा परंपरा नाही, आमची ऐसी परंपरा. ही परंपरा सांभाळा महाराज. गोत्र काय, कुळ काय, जन्माला आल्यानंतर जन्माचे संस्कार विसरू नका. आणि गेल्यानंतर त्या कर्मकांड विधी करून
आपल्या आई वडिलांचे मृत्यूचे सोहळे करताना ते संस्कार विसरू नका. पाचव्या दिवशी लोक 10वी करायला लागली आणि मग म्हणते आमच्या घराला घर पण नाही, आमच्या घरात सुख नाही. कसं लागन? चुकल्या वर्म फेरा पडे. आणि एकदा वर्म चुकलं की कर्म चुकतं, आणि कर्म चुकलं कर्माचा लेखा ना चुके ब्रह्माधिकार. अरे कर्म चुकला तर लंकाधीश रावणाला जावं लागलं, कर्म चुकलं तर कंसाला जावं लागतं. पण कर्म चांगलं होतं तर झोपडीत राहणाऱ्या शबरीला सुद्धा देवाने अग्निडाग द्यावा. आपलं कर्मप्रधान देश आहे, कृषी आणि ऋषी प्रधान देश असणाऱ्या भारतात तुमचा आमचा जन्म आहे. आणि छाती ठोक म्हणायचं आम्ही हिंदू आहे, आणि हिंदूंची ओळख आहे नामस्मरण, नामचिंतन, हरिकीर्तन, कपाळाला गंध आणि पांडुरंगाची सेवा. आणि या भगव्या प्रतिमा, या भगव्याच्या खाली एक संघ राहून, एक ढंग राहून, एक रंग राहून, कुठंतरी देवाच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून हा महाराष्ट्र असेल, ही भूमी असेल, जगाला दिशा दाखवणारी भूमी आहे. या भूमीत तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून कोट्याधीश लोक सुद्धा तुमच्या शिर्डीत येतात. कोणाकडं? साईबाबाकडं. काय होतं? अरे झोळी होती, फक्त एक झोळी होती महाराज. पण त्या झोळीमध्ये आज विश्वातला प्रत्येक माणूस येऊन त्या झोळीतून प्रसाद घेऊन जातो. ती झोळी नव्हती महाराज, तो पुण्याईचा ठेवा होता, आणि तो या जगाला मिळाला. त्यांच्या झोळीत पुण्याईचा ठेवा होता, ज्ञानोबारायांच्या झोळीत ज्ञानाचा ठेवा होता, तुकोबारायांच्या झोळीत वैराग्याचा ठेवा होता, जनार्दन स्वामींच्या झोळीमध्ये त्यागाचा ठेवा होता. आणि तोच ठेवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून 3 दिवस आपण इथं चालवणार आहे. आणि खऱ्या अर्थाने उद्या तुम्हाला तो मिळणार आहे. म्हणून सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान एकदा मिळालं, समाधानी असणाऱ्या माणसाला कुठंही सुख. मग त्याला घर काय आणि दार काय, झोपडी काय आणि महल काय. नुसतं सुख मिळत नाही, सुखाच्या पुढचं सुख मिळतं. हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या शब्दात. सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलत असो, आनंद निर्भय डुलत, आनंद निर्भय डुलत असो. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलत असो, आनंद निर्भय डुलत, आनंद निर्भय डुलत असो. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लत असे. मग सर्व सुख कुठं आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. प्रपंचात सुख नाही असं नाही, आहे, पण ते क्षणिक आहे, ते थोड्या वेळ आहे. पण ते सुख थोड्या वेळ आहे. प्रपंच म्हणजे कसं आहे माहिती आहे का? एक जण लग्नाला निघाला, बरं का बागुल भाऊ, एक जण लग्नाला निघाला आणि त्या गावात गेला. आणि गावात गेल्यानंतर एकाला विचारलं, म्हणे ओ अशा अशा माणसाच्या पुरीचं लग्न कुठे? म्हणे तो जो मंडप दिसतो ना, म्हणे मंडप, तिथं लग्न आहे. तिथं आता मंगलाष्टका संपत आल्या. म्हणे काय मंगलाष्टका संपत आल्या? म्हणे ओ मग लग्न सापडन का? म्हणे या ढेकळातून गेले पायी पायी चालत तर सापडन. म्हणे गाडी जात नाही? म्हणे गाडी जायला रस्ता नाही. म्हणे का? या ढेकळांमध्ये आता काय म्हणे पाणी टाकलंय. म्हणे सापडणार नाही. म्हणे नाही. गाडी तिकडून घेऊन गेलं तर किती वेळ लागेल? म्हणे 2 तास. त्यांनी पाहिलं इकडून गेलं तर लग्न सापडत नाही. म्हणे एक काम करा, तुम्ही फक्त गाडीच्या खाली उतरा, लग्न सापडल याची गॅरंटी माझी. ते म्हणे अरे बाबा मला 2 पावलं चालता येत नाही, एक तर माझी जीन्सची पॅन्ट. आता हे काही पोरं पॅन्ट घालतात, ती काढताना एक प्लॅस्टिकची पिशवी लावा लागती, घालताना एक प्लॅस्टिकची पिशवी लावा लागती. खरं आहे खोटं नाही? खरं आहे ना? पहा ते पोरं ती पेन्सिल जीन्स घालताना, हा बा मान हलवली, यांना माहिती, पाहत राहते मित्रायचं,
ती घालायची असेल तर आधी एक सटकायला ती प्लॅस्टिकची पिशवी घालायला लागती, मग ती वरी परत काढायला बी अर्जंट लागावं, प्लॅस्टिकची पिशवीच न सापडावा. काय होईल ते म्हणे, अहो माझी जीन्स पॅन्ट आणि या ढेकळातून मी कधी चालेल नाही, मी शहरातला पोरगा. म्हणे तुम्ही फक्त गाडीच्या खाली उतरा, लग्न सापडलं नाही तर मग मला बोला. ते गाडीच्या खाली उतरलं आणि त्याला वावरात पाठवलं. यांनी वाघ ह्या नावाचं जोऱ्यात कुत्र होतं, त्याच्या मागं सोडलं. कुत्र माग हा पुढं, कुत्र माग हा पुढं, पळता 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 बसायला जावा तर चिखल, कपडे भरतील, थांबावा तर कुत्र माग लागेल. जेच निघाला तिकडं मंगलाष्टक संपायच्या आत मंडपात. तसं आपलं झालंय. प्रपंचामध्ये बसायला जावा तर लगेच काय भा भा किरणा नाही, गॅसची टाकी. त्याच्यातून वाचला, थोडा पुढे चालला, लोकांमध्ये जायला लागला तर समाज मागून चपला कशा शिंतोडे उडवायला. अरे मग समाज तुमच्यावर शिंतोडे उडवील, प्रपंच तुम्हाला दुःखात घालील. मग परमार्थात जा आणि एकदा देवाचं नाम घ्या, सुख मिळाल्याशिवाय. परमार्थ महाधन महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. भावयाचा तन हे उपायला भाते, होवयाचा तन उपायला भावयाचा तन हे उपायला लाभाते. परमार्थ हे महाधन आहे महाराज, त्याची सुरुवात नामातून आहे. हे नाम किती महत्वाचं आहे. रामायणात मध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, रामायण सगळ्याला माहिती, सगळ्यांना, पण रामायणामध्ये ज्यावेळेस शेवट लंका कांड येतं, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता लंकेत जायचं, लंकेत रामाला जायचं, सीतेला घेऊन यायचं, सगळी वानर सेना न्यायची. शेवट गेले रामेश्वरला. तिथं विश्वाद्यम विश्वबीजम निखलम भैरणम पंचवक्र त्रिनेत्रकम भोलेनाथ बाबाची स्थापना केली रामेश्वर. त्याला अभिषेक केला आणि समुद्राची काय केली, विनंती केली. कोणी, रामाने. रामाने 3 दिवस विनंती केली, समुद्राने ऐकलं का? सांगितलं, समुद्रा मला फक्त काय दे, रस्ता दे. अभिषेक देवाला केला, देवाला अधिष्ठान मानलं. कोणतं कार्य करत असताना आधी देवाला अधिष्ठान मानत जा. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. काही गोष्टी मनाने नाही करायच्या, कोणाला तरी अधिष्ठान मानायचं, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचं, कोणाला तरी आपल्या जीवनामध्ये मानायचं. लोक म्हणते आम्ही देवाला मानत नाही. तुम्ही देवाला मानत नाही तर देवाचा काहीच फरक पडत नाही. ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं बंद करतो त्या दिवशी आपल्या दारापुढे गर्दी व्हायला वेळ लागत. कारण हा पखवाद आहे महाराज, हा पखवाद आहे. हा पखवाद वाजतो पण याला वाजवणारा आहे. आता आम्ही म्हणलो पखवाद खूप छान वाजतो, पण कधी वाजवल्याशिवाय नाही. पण आम्ही जर म्हणलो महाराज पखवाद खूप छान वाजवतात, पण कधी पखवाद वाजवला तर, महाराज इथं आले पखवादच नसला तर. जसं पखवादकाराशिवाय पखवाद नाही, पखवादाशिवाय पखवादकार नाही, तसं जीवाशिवाय शिव नाही, शिवाशिवाय जीव नाही, आणि जीव शिव यांच्या भेटीमध्ये जर कोणी दुवा असेल तर संतांशिवाय तुम्हाला दुसरा आसरा मार्गच नाही. मग समुद्राने 3 दिवस विनंती केली रामाने, पण ऐकलं का? मग राम काय होते, राम होते ते. धरला बाण समुद्रावर, मग बाण धरल्यावर समुद्र जागेवाला प्रगट झाला. म्हणे ओ माझ्यावर बाण धरला का? धरला म्हणे मला तुझ्या माध्यमातून रस्ता पाहिजे. म्हणे देवा हे बरं आहे म्हणे, तुझं कायदा तूच करायचा आणि मोडायचा तूच. तूच सांगितलं समुद्र रेखा ना ओलांडावी, बरोबर आहे. मग हा माझा प्रोटोकॉल आहे, हा माझा प्रोटोकॉल तूच घालून दिला, मी मोडायचा का? बरं आज तुझ्यासाठी मोडला. आज जर मी तुझ्यासाठी मोडला, काही लोक असतात एखाद्याची जर आपण खूप विनंती करायला लागलो ना, नाईलाज असतो एखाद्याचं खूप पुढं 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 करावं लागलं ना, ते गाढव स्वतःला गंगाधर समजत. वस्तुस्थिती आहे. तुझ्यासाठी एकदा मोडला, आज तुला रस्ता दिला, उद्या योगेश काटकर आला मग तोय म्हणाल मला रस्ता द्या. मग खरं सांगू
काही मोठे लोक असतात, मोठ्या लोकांनीच काही नियम बनवायचे असतात. आणि आज एकच सांगतो, आज वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून एक मोठी व्यक्ती ढोक महाराजांनी आपल्या जीवनात जे काही नियम पाळले त्याच्यामुळे आज अशी तरुणांची फळी तयार झाली महाराज. म्हणून मग सांगितलं एक काम कर, मी काय तुला रस्ता द्यायला तयार, पण एक आहे तुझ्याकडं नीळ आणि नळ नावाचे वानर आहे. ते विश्वकर्माचे कोण आहे कारागीर, त्यांना शाप होता. त्यांनी एकदा काय केलं, साधूची चेष्टा केली. साधू यात्रेला जात होते आणि साधूला यात्रेला जात असताना त्यांनी साधूच्या थैल्या घ्यायच्या, पाण्यात टाकायच्या. काही लोकांना राहती सवय, दिंडीला गेले ना तर याचं काहीतरी लपून ठेव, त्याचं काहीतरी लपून ठेव. आणि मग त्यांनी ते पाण्यात टाकलं. हे साधूला कळलं. साधूने शाप दिला, आयुष्यात तुम्ही तुमच्या हातून जे पाण्यात पडल ते कधीच बुडणार. एक काम कर, त्यांच्याकडे दगड घे आणि पूल बनव आणि लंकेत जाय. ठीक आहे. ते दोघं विश्वकर्माचे कारागीर, मग त्यांना द्यायला हातात दगड द्यायला 1,00,000 वानर, म्हणजे मजूर किती 1,00,000 आणि मिस्त्री किती 2. आता 2 मिस्त्रीनी जर तेवढ्यात मारुतीराय बसले होते तिथं. बरं मारुतीराय कसे, जितेंद्रिय बुद्धी, ती बुद्धी आहे महाराज. त्यांनी पाहिलं असं जर पूल बनायचं काम केलं तर सीता माता तिकडच म्हातारे होती. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांनी लय इकडे या, प्रत्येकाने दगड घ्या आणि दगडावर काय करा, राम लिहा आणि टाका. सगळ्यांनी दगड टाकले, दगड तरले. रामायचं लगेच असं, रामाला वाटलं आपलं लईच वजन आहे, आपलं लईच वजन आहे. राम राहिले. मग आपलं जर एवढं वजन आहे, आपल्या वजनात नुसते नावावर जर दगड तरत्या, रामाने असा एक दगड घातला, टाकून पाहिलं, तो काय तरला. त्यांना वाटलं दगडच जड असं. त्यांनी मग असा थोडा छोटा घेतला, पेरूच्या आकाराचा, तो टाकला, तरला. नंतर लिंबूच्या आकाराचा घेतला, तरला. नंतर बोराच्या आकाराचा घेतला, तरला. नाही, नंतर हरभऱ्याच्या आकाराचा घेतला, तरला. नंतर त्याच्यापेक्षा लहान दगड राहतो का, सगळे पाहू राहिली आणि दगड एकही तरला नाही. रामाने असं इकडे तिकडे पाहिलं. आणि माणूस मोटरसायकल जर पडलं ना, त्याला किती लागलं हे पाहत नाही, मला कोणी पाहिलं हे पाहत. हा, आणि ते असं पाहत होते राम. तेवढ्यात मागं बसेल होते कोण, मारुतीराय. म्हणे मारुतीरायवाला म्हणे, राम मारुतीराय तुम्ही कवा, म्हणे तुम्ही दगड टाकीत होते तवा. मग सांगितलं, हा देवा तुझ्या त्याने नाही. तोच दगड रामाच्या हातचा घेतला आणि त्याच्यावर राम लिहिलं, टाकलं. देवा तुझ्याकडून दगड तरत नाही, दगड तरतो हे तुझ्या नामातून तरतो. तुझिया नामाचा महिमा, तुझिया नामाचा महिमा, तुझी नंगळे नामाने जर दगड तरत असतील, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. मग दगड तरत असतील तर तुम्ही आम्ही कोण आहे, माणसं आहे. आणि जड तरून जातं याचं उदाहरण म्हणजे दगड. आणि चैतन्यातलं जड म्हणजे रेडा. तारिले हे जड उदकावरी दगड. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीने तुम्ही आम्ही तरुल तर काय. दगड कसा आहे, नदीत राहतो, त्याच्यावर पूर आला तर किती पाणी जातं, पण त्यातलं एक घोट पाणी सुद्धा दगडात घुसत किंवा तो दगड घेत. उन्हाळा पावसाळा हिवाळा तिडच पडेल दगड, कायम त्याच्यावरून पाणी जातं, पण त्या पाण्याचा आनंद घेत नाही, त्या पाण्याचा एक घोट सुद्धा घेत. आयुष्यभर आपण इथंच आहे, रोज कीर्तन आहे, रोज प्रवचन आहे, रोज भक्तीचा पूर आहे, पण त्यातला एक घोट जर आपण घेत नसेल तर आपण कोण आहे, दगड.
आपण दगड नाही महाराज, आपल्यामध्ये चैतन्याची जी सळसळती भक्तीची मस्ती आहे ना महाराज, ज्याला भक्तीची मस्ती कळाली त्याला सर्व सुख कळालं. आणि जो भक्तीच्या मस्तीत राहतो तो कसा राहतो? आनंद निर्भर डुल्लत तसे. अरे आनंदात डुलत होते कोण? नवलाची गोष्ट ऐक सखये कुंभारानी बाळ उडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे कुंभारानी बाळ उडविले पायी. नवलाची भजन होतं, आळामध्ये आपलं जे कर्म होतं, कर्म चालू होतं. शास्त्र सांगतं कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. तुम्ही कोणतंही काम करा पण ते राम नाम घ्या. एका बाजूने चिखल तुडवायचं काम चालू होतं, एका बाजूने पांडुरंगाचं भजन चालू होतं. त्या भजनामध्ये इतके काही तल्लीन होते, ती अवस्था देवाशी एकरूप झाली, ते भजन देवाशी एकरूप झाली. एकच टाळी भजन. जो भजनामध्ये रममान झालेले गोरोबा काका त्यावेळेस गेले आशा पाश निवारुनी. किंवा म्हटलं जातं भक्ता इथे जाना जी देही उदास. देहावरचं ममत्व कमी झालं, नामावरची प्रीती वाढली महाराज. त्या प्रीतीतून प्रेम आणि प्रेमातून भजन. मग म्हणायला लागले त्या भजनामध्ये पायाखाली कोण आलं? हसता खेळता बोबडे बोलता, हसता खेळता बोबडे बोलता. तुडविले बाळ त्याची नाही शुद्धी, तुडविले बाळ त्याची नाही शुद्धी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखी बाई. बाळारे बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. आणि तुडविले बाळ त्यासी नाही शुद्धी. भजनात शुद्धी राहिली नाही महाराज. तुझे रूप चित्री राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्री राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो सुखी करो काम. तुझे रूप चित्री राहो, तुझा पती वाहिला मी. देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी. देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा. म्हणून देह प्रपंचाचा दास. सुखे करो सुखे करो काम. तुझे रूप चित्री राहो, पांडुरंग 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 पांडुरंग
असं नामस्मरण, असं भजन, असं सेवा, अशी तत्वदेवाशी ज्यावेळेस तुम्ही एकरूप होतात ना महाराज, त्यावेळेस जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचा आठव राहत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचा विदेही भोगू दशा. आणि त्याच्यासाठी असं नामस्मरण पाहिजे. आठव राहत नाही. आता इथं भजन चालू होतं, भजनामध्ये वाटलं का कोणाला घरची आठवण आली असून एखाद्याला येते. कसं आहे, आपण 2 गुंठे जागा घेतली तर बंगला किती गुंठ्याचा बांधितो शिंदे साहेब? बंगला 2 गुंठ्याचा. जागा 2 गुंठे, बंगला 1.5 गुंठ्याचा. बंगला 1.5 गुंठ्याचा, पण हॉल 15 बाय 15चा. हॉल 15 बाय 15चा, पण त्याला दरवाजा 10 बाय 4चा. दरवाजा 10 बाय 4चा, पण त्याच्यावर कडी कोंडा एवढा 2 बाय 1 बाय 1चा धरा. कडी कोंडा एवढा, पण त्या कडीला लावतो ती कुलूप केवढी एवढी, पण त्या कुलपाला लावी ती चावी केवढी, आणि त्या चावीला आडकीतो तो करघोटा केवढा. माणसाचा करघोट्यावर विश्वास आहे पण देवावर नाही. पण ती एवढी चावी अख्खा बंगला बंद पाडून इकडे येते. हा, तसं नामरूपी चावी जर देत राहिले तरच हे चालणार आहे, नाही तर हे सुद्धा बंद पडणार आहे. हा, हे सुद्धा बंद पडणार आहे. म्हणून देव, गुरुदेव आणि जन्मदाते आई बाप यांना कधी विसरू नका महाराज. सबसे बड़ी पूजा है ममता की सेवा, चाहे न पूजे मूरत, चाहे न तीरथ तुझा